नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. पीक विम्याचे पैसे आता भेटणार आहेत. राज्य सरकारच्या क्षेत्राच्या बाबतीत नेहमीच संवेदनशील असतो. शेतकरी खरीपातील पीक विम्याची वाट पाहत आहेत. राज्य सरकारने आपला पहिला हप्ता थकविल्याने 22 जिल्ह्यांमधील जवळपास 2160 कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली. यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत या बाबी अंतर्गत मिळणाऱ्या भरपाईचा समावेश आहे. राज्य सरकार विमा कंपन्यांना आपला 700 कोटींचा पहिला हप्ता 2 दिवसांमध्ये देणार आहे. कंपन्यांना विमा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल, असं कृषी विभागानं म्हटलं. खरीप 2024 पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्यानंतर त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. काही ठिकाणी नुकसान वाईड स्प्रेडमध्ये गेले. राज्यातील 54,43,000 शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर करण्यात आली. तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत या बाबींमधून 22 जिल्ह्यात भरपाई मिळणार आहे. यात धुळे, नंदुरबार, सांगली, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार. या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून 1455 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी 96 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.